खूप इफेक्टिव्ह होतं आणि त्याचा नक्कीच फायदा होईल आम्हाला. सर पण थँक्यू की ॲक्च्युली सप्लायर एंडनं पण मला अपॉर्च्युनिटी दिली की ट्रेनिंग अटेंड करायची. त्याबद्दल सगळ्यात ॲक्युरेट टीमचं पहिल्यांदा थँक्यू. ॲक्च्युली जे कालपासून मी ट्रेनिंग दिलं त्याच्यामध्ये सगळं ESD काय असतं, त्याच्यासाठी काय किती केअर घ्यायला लागते, ग्राउंडिंगचं व्होल्टेजेस किती ठेवायला पाहिजे, त्याच्यानंतर आर्कपीटचं ॲन्युअली थर्ड पार्टीकडून हे करून मेजरमेंट करून घ्यायला पाहिजे, त्याच्यानंतर डिसिपेटिव्हची रेंज काय आहे, रेजिस्टन्स किती पाहिजे ग्राउंडिंगचा, सगळं व्यवस्थित पद्धतीनं सरांनी सांगितलं समजून. त्याच्यानंतर आपण जेव्हा शॉप फ्लोअरला एंट्री करतो त्याच्यामध्ये एंट्री करताना पण ज्या काय प्रिकॉशन घ्यायला लागते आणि त्याचे जे इफेक्ट होणार आहेत, मे बी फेल्युअर ESDचं फेल्युअर जे आहे ते इमिजिएट फेल्युअर नाही, म्हणजे लेटेंट फेल्युअर येतं. त्याच्यामुळं ओव्हरऑल सगळ्याच म्हणजे कमर्शियल असो या प्रोडक्ट क्वालिटी असो सगळ्यावरतीच इम्पॅक्ट होतो. तर ते प्रिकॉशन घ्यायसाठी जे जे काय प्रिकॉशन घ्यायला लागणार आहेत MSD पार्टसाठी कसं हँडलिंग करायला पाहिजे हे सगळं ट्रेनिंगमध्ये व्यवस्थित पद्धतीने सरांनी समजून सांगितलं आणि ते आपल्याला ओव्हरऑल याच्यामध्ये इफेक्टिव्हच असेल. थँक्यू फॉर ट्रेनिंग. थँक्यू सर. If you enjoyed this, like, share, and hit the subscribe button.